गोळा फेक मध्ये सगळ्यात जास्त रोल असतो तो तुमचा शोल्डरचा असतो. म्हणजे शोल्डरचा रोल म्हणजे जेवढा तुमच्याकडे क्विकनेस राहील, स्पीड राहील, जेवढा स्ट्रेंथ राहील त्यावेळेस तुमचा गोळा जातो. तर तुम्ही पोलीस भरतीमधली कॉमन गोष्ट करता डिप्स किंवा जोर, ह्याने बरेच म्हणजे प्रत्येक ह्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण मारतो तरी सुद्धा गोळा जात नाही. पण जरा वेगवेगळी स्ट्रॅटेजी फॉलो करायची. म्हणजे प्रत्येक गोष्टीतनं स्ट्रेंथ पाहिजे ना किंवा क्विकनेस पाहिजे. त्यासाठी आपल्याला थोडंसं ॲडव्हान्स म्हणजे एक्स्ट्रा लेवलचं आपण डिप्स मारू. जेवढं तुम्ही पंपिंग थ्रोईंग जेवढं हातचं पण पुश शिकणार तेवढा तुम्हाला फायदा होईल. ओके, वेगळ्या पद्धतीचं म्हणजे कसं की फ्लेक्झिबल राहिलं पाहिजे त्यासाठी आपण हे डिप्स घ्यायचं. ह्याच्यामुळे काय होईल, तुमचा गोळ्याला जो झटका असतो स्पीड असतं एक सवय लागेल. ओके, बघा हा पण वर्कआउट तुमच्या वर्कआउटमध्ये ॲड करा. ह्याचं किती एक 15-15 जरी तुम्ही केलं तरी पण तुम्ही जिंकचाल. म्हणजे कारण की पॅक राहते बॉडी लवकर, नंतर हात उचलत नाहीत. सवय लावायची. ओके, अशा टिप्ससाठी MP फिटनेस क्लबला फॉलो करा. धन्यवाद.